प्रॉपर्टीज ऑफ ट्रँगल्सच्या टॅन आणि कॉटच्या एक्झाम्पल्सला मात्र थोडंसं डिफरंटली जावं लागतं. जसं साइन कॉसचा एक पूर्ण ग्रुप आपण म्हणू शकतो आणि टॅन कॉटचा एक ग्रुप. बेसिकली साइन कॉसमध्ये फॉर्म्युलांची संख्या भरपूर आहे. टॅनला थोडंसं लिमिटेशन आहे आणि लिमिटेशन आहे हाच बेनिफिट आहे. टॅनसाठी आपल्याकडे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले नाही आहेत, प्रॉडक्ट फॉर्म्युले नाही आहेत, ॲडिशन सबट्रॅक्शन आहेत, डबल अँगल आहेत, मल्टिपल अँगल. पण फॉर्म्युले कमी असल्यामुळे बेनिफिट हा आहे की सिलेक्शनला प्रॉब्लेम नाही. घ्या मग क्वेश्चन कसा आहे त्याचा पहा. इन ट्रँगल ABC as usual, in triangle ABC, prove that tan 2A plus tan 2B plus tan 2C equal to tan 2A multiplied by tan 2B and multiplied by tan 2C. हा एक प्रॉब्लेम आहे. आता या दोन्ही साईड जर आपण विचारात घेतल्या, tan 2A tan 2B tan 2C, tan 2A tan 2B tan 2C, त्याच टर्म आहे दोन्हीकडे सेम. इथे फक्त ॲडिशन आहे आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे. थोडक्यात त्यांच्या ॲडिशनला मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पण मग ते कसं कन्वर्ट करणार आणि हे कसं सॉल्व करणार ते महत्त्वाचं आहे. काय करता येऊ शकतं बरं या एक्झाम्पलमध्ये? जेवढे काही टॅनचे आपल्याकडे अवेलेबल रिझल्ट्स आहेत त्यानुसार डबल अँगल फॉर्म्युल्याने काय होतं, जो 2 थीटा आहे तो थीटामध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे सिंगल अँगलमध्ये होतो. आपला ते करायचंच नाही आहे. इकडं 2A आहे, इकडे पण 2Aच आहे, इकडे 2B आहे, इकडे पण 2Bच आहे, इकडे 2C आहे, इकडे पण 2Cच आहे. डबलला डबल पाहिजेतच, डबलचं सिंगलमध्ये कुठं कन्व्हर्जन करायचं? ते जर करायचं असतं तर आपण डबल अँगल फॉर्म्युलांचा विचार करू शकलो असतो. इकडे डबल आहे, इकडे सिंगल होतोय, किंवा इकडे सिंगल आहे, इकडे हाफ होतोय. असं काहीच होत नाही. जे इकडे अँगल आहे तेच इकडे अँगल आहेत. मग काय उपयोग होऊ शकतो? याला कम्पेअर करू आपण आपल्या प्रिव्हियस कॉसच्या आणि साईनच्या एक्झाम्पलसोबत. पहिलाच प्रॉब्लेम या ग्रुपमधला आपला होता cos 2A प्लस cos 2B प्लस cos 2C. बरोबर आहे. पहिलाच प्रॉब्लेम काय होता, cos 2A प्लस cos 2B प्लस cos 2C. इथे आपण काय केलं, cos 2A प्लस cos 2B ला cos C प्लस cos D चा फॉर्म्युला वापरला फॅक्टरायझेशनचा, cos C प्लस cos D.
आणि मग तो पुढे सिम्प्लिफाय करत गेलो आपण. त्यामध्ये त्याच्या पुढच्या स्टेपला आपण एका ठिकाणी मल्टिपल अँगल फॉर्म्युला वापरला, एका ठिकाणी ट्रँगलमधला रिझल्ट वापरला. आता फॅक्टरायझेशन फॉर्म्युलांच्या ग्रुपमध्ये टॅन नाहीच आहे. टॅन सी प्लस टॅन डी असा फॉर्म्युला आहे का? नाहीये. टॅन सी प्लस टॅन डी असा फॉर्म्युला नाहीये फॅक्टरायझेशनच्या ग्रुपमध्ये. आणि ट्रँगल्समध्ये जर विचार घेतला तर ट्रँगलमध्ये मात्र आहे टॅनचा फॉर्म्युला. टॅन ए प्लस बी इक्वल टू सी टॅन सी मायनस टॅन सी. ट्रँगलच्या फॉर्म्युलांमध्ये आहे टॅन ए प्लस बी इक्वल टू मायनस टॅन सी, पण फॅक्टरायझेशनमध्ये नाही. फॅक्टरायझेशनमध्ये नाही आणि प्रॉडक्टमध्ये पण नाही. कंपाऊंड अँगलमध्ये मात्र टॅनचा फॉर्म्युला आहे. टॅन ए प्लस बीचा रिझल्ट आहे, टॅन ए मायनस बीचा पण रिझल्ट आहे, टॅन 2 थीटाचा पण रिझल्ट आहे, मल्टिपल अँगलमध्ये पण आहे. म्हणजे आपण आता जर या टॅनच्या फॉर्म्युलांचा विचार केला तर टॅनचे कोणकोणते फॉर्म्युले आपल्याकडे अवेलेबल आहेत? आधी आपण टॅनचे फॉर्म्युले लिहू. एक म्हणजे टॅन ए प्लस बी काय? टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला tan a plus b upon 1 minus tan a into tan b. tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. आणि tan a मायनस b चा काय फॉर्म्युला आहे? tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. आणि ट्रँगल्सच्या प्रॉपर्टीजनुसार tan a प्लस बी इक्वल टू आहे मायनस टॅन सी आणि tan a प्लस बी अपॉन 2 इक्वल टू आहे कॉट सी अपॉन 2. ट्रँगलमधले पण फॉर्म्युले लिहून टाकले. टॅनचे जेवढे आहेत तेवढे सगळे. मल्टिपल अँगल आहेत टॅन 2 थीटा वगैरे. टॅन 2 थीटाचा काय फॉर्म्युला आहे? 2 tan theta upon 1 minus tan square theta. 2 tan थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. हे पण आहे. तर हे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा वगैरे अशी टर्म तर नाही आहे कुठे जे प्रूव्ह करायचे त्यात. इवन 2 थीटाचा थीटा पण होत नाही आहे कुठे. त्यामुळं याचा उपयोग करायचा का नाही ते आपल्याला विचार करावा लागेल नीट. महत्त्वाची हिंट, आपला जो कॉसचा प्रॉब्लेम होता तिथं काय केलं, कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला आपण वापरला. आपल्याकडं टॅन सी प्लस टॅन डी नाही आहे, पण हा मॉडिफाय होत असतो. हा फॉर्म्युला मॉडिफाय होत असतो आपल्याकडे. ही टर्म जर आपण लेफ्ट साईडला घेतली मल्टिप्लाय तर आपल्याकडे आणखी एक फॉर्म्युला असतो, तो म्हणजे टॅन ए प्लस टॅन बी इज इक्वल टू टॅन ए प्लस बी इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा मॉडिफाईड रिझल्ट तयार होतो याच्यावरून. ही डिनॉमिनेटरची टर्म जर आपण इकडं मल्टिप्लाय घेतली
तर इथे राईट साईडला शिल्लक राहतो tan a प्लस tan b, आणि त्या tan a प्लस tan b ची व्हॅल्यू येते tan a प्लस b मल्टिप्लाइड बाय 1 मायनस tan a tan b. आणि हा आपण बऱ्याच वेळा मॉडिफाय करून यूज करत असतो. या ठिकाणी तशा प्रकारची दिसणारी टर्म आहे, पण tan 2a प्लस tan 2b आहे. tan 2a प्लस tan 2b याला काय करता येईल? आपण वापरू तो फॉर्म्युला. फॉर्म्युला काय? tan a प्लस tan b इक्वल टू tan a प्लस b मल्टीप्लाइड बाय 1 माइनस tan a tan b. tan a plus tan b is equal to tan a plus b multiplied by 1 minus tan a into tan b. तसा आपण रिझल्ट वापरू. ही जी टर्म आहे tan 2a प्लस tan 2b, फक्त याला LHS RHS घ्यायचं नसतं टॅनच्या कुठल्या प्रॉब्लेममध्ये, हे लक्षात ठेवा. LHS RHS नाही घ्यायचं, फक्त tan 2a प्लस tan 2b एवढीच टर्म घेऊ आपण. tan 2a प्लस tan 2b जर घेतलं तर त्याला आपण लिहू शकतो tan 2a प्लस 2b इन ब्रॅकेट 1 मायनस tan 2a इंटू tan 2b. ओके, हा फॉर्म्युला यूज केला. पण पुढं काय? आपल्याकडे दिसत नाही. ओके ना? येस सर. आता आपल्याकडे ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार tan a प्लस b इक्वल टू मायनस tan c हा रिझल्ट आहे, आणि tan a प्लस b अपॉन 2 याचा पण रिझल्ट आहे, पण tan 2a प्लस 2b चा रिझल्ट नाही आहे. म्हणून यांच्या डेरिव्हेशनच्या वेळी म्हटलं होतं की याचं डेरिव्हेशन प्रोसेस आपल्याला लक्षात पाहिजे, कारण प्रत्येक वेळी हे आहे ते रिझल्ट उपयोगात येतील असं नाही. तो रिझल्ट आपल्याला काही वेळा तयार पण करून घ्यावे लागतात आवश्यकतेनुसार. tan a प्लस b इक्वल टू मायनस tan c हा रिझल्ट आहे आपल्याकडं, पण इथे टर्म आहे tan 2a प्लस 2b. आपण त्याची पण व्हॅल्यू काढावी लागणार आहे. त्याची व्हॅल्यू कशी काढणार? फर्स्ट ऑफ ऑल, इन ट्रायंगल ABC a प्लस b प्लस c इक्वल टू 180 असतो.
याच्यावरून तर आपण तयार केले होते ते रिझल्ट. ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 असतो. मग मला सांगा 2a प्लस 2b प्लस 2c इक्वल टू काय होईल? 360 degree. 360 थ्रू आउट 2 न मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला. ओके, आता 2a प्लस 2b तसाच ठेवला आणि 2c राईट साईडला घेतला. 360 मायनस 2c. आणि मग यावरून आपण tan 2a प्लस 2b याची व्हॅल्यू लिहू शकतो tan 360 मायनस 2c. बरोबर आहे. 2a प्लस 2b च्या जागी 360 मायनस 2c लिहिला. अलाइड अँगल फॉर्म्युल्यानुसार tan 360 मायनस थिटा tan 2 पाय मायनस थिटा रेशो बदलेल का? नाही. क्वाड्रंट कुठला येतोय? फोर्थ क्वाड्रंट. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन कसा? निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह, म्हणजे तो होईल मायनस टॅन 2c. म्हणजे जसं टॅन ए प्लस बी ची व्हॅल्यू मायनस टॅन सी आहे, तसं टॅन 2a प्लस 2b ची व्हॅल्यू मायनस टॅन 2c ची येते. ही व्हॅल्यू आपल्याला यूज करता येईल या ठिकाणी. ओके, प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे इथे आपण हा रिझल्ट डेव्हलप केलाय. काय केलं पुन्हा? इन ट्रायंगल ABC A plus B plus C equal to 180. Therefore 2A plus 2B plus 2C equal to 360. म्हणजे 2A plus 2B equal to 360 minus 2C. आणि मग tan 2a plus 2b is equal to tan 360 minus 2c equal to minus tan 2c. आणि म्हणजेच ही टर्म काय होईल? लेफ्ट साइड तशीच ठेवली 2a प्लस tan 2b. लेफ्ट साइड आपण ही पूर्ण LHS नाही घेतली, फक्त दोनच टर्म घेतल्या. इक्वल टू tan 2a प्लस 2b लाच आपण लिहू शकतो मायनस tan 2c इन ब्रॅकेट 1 मायनस tan 2a इंटू tan 2b. आता हा मायनस tan 2c ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. मायनस tan 2c जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर लेफ्ट साइड ॲज इट इज tan 2a प्लस tan 2b इक्वल टू मायनस tan 2c इंटू 1 आणि मायनस इंटू हा मायनस प्लस tan 2a इंटू tan 2b इंटू tan 2c. आणि आता फक्त ही टर्म लेफ्ट साइडला घेतली की हे प्रूव्ह झालं. म्हणजे tan 2a प्लस tan 2b प्लस tan 2c is equal to tan 2a into tan 2b into tan 2c.
दॅट इज प्रूव्ड. ओके, आता असाच एक क्वेश्चन असू शकतो तो तुम्ही सॉल्व करायचा. तो म्हणजे प्रूव्ह दॅट tan A plus tan B plus tan C equal to tan A into tan B into tan C. हा एक सॉल्व करायचा लगेच. एक्झॅक्टली सेम आहे हा प्रॉब्लेम यासारखाच, फक्त 2a आणि 2b ऐवजी a आणि b आहेत. काहीच बदल करायची गरज नाही, कारण महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म्युला तर कोणासाठी वापरता येतोच आहे. हा फॉर्म्युला म्हणजे एक स्टेपच झाली या प्रॉब्लेमची. पहिली स्टेप हीच झाली ॲज इट इज. नंतर राहिला प्रश्न tan a प्लस बीचा. tan a प्लस बीचा डायरेक्ट रिझल्टच आहे आपल्याकडे मायनस tan c. tan a प्लस बी इज इक्वल टू tan c हा डायरेक्ट रिझल्टच आहे मायनस tan c. त्यामुळे इथं मायनस tan c येणार, तो मल्टिप्लाय होणार आणि सेम रिझल्ट देणार आपल्याला. ओके, गॉट दिस? आता बघा याचा यूज, याचा इम्पॉर्टन्स नेक्स्ट एक्झाम्पलसाठी कशा प्रकारे आहे ते. आधी वाटल्यास मी त्याचं सोल्युशन इथे लिहितो, ज्यांचं नाही आलेलं ते त्यांना क्लिअर पण होऊन जाईल. tan a प्लस बी इज इक्वल टू किंवा आपण डायरेक्ट tan a प्लस tan बीचेच वापरतो ना रिझल्ट. ठीक आहे, tan a plus tan b is equal to tan a plus b in bracket 1 minus tan a into tan b. म्हणजेच tan a plus tan b equal to tan a प्लस बी ची व्हॅल्यू आपण लिहू शकतो मायनस tan c इन ब्रॅकेट 1 मायनस tan a tan b ॲज इट इज. म्हणजेच tan a प्लस tan b इक्वल टू मायनस tan c यानं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं प्लस tan a इंटू tan b इंटू tan c. आणि हा मायनस tan c लेफ्ट साईडला घेतला की टर्म तयार होते tan a प्लस tan b प्लस tan c इक्वल टू tan a इंटू tan b इंटू tan c. याला तुम्ही डायरेक्ट स्टँडर्ड रिझल्ट म्हणून पण लक्षात ठेवला तर खूप फायदेशीर होतो. फक्त महत्त्वाचं आहे की हा कुठेही वापरता येत नाही. ज्या ठिकाणी ए बी सी हे एकाच ट्रायंगलचे 3 अँगल आहेत तिथंच फक्त हा उपयोगात येणार आहे, हे लक्षात घ्या. नाही तर कोणत्याही tan a प्लस tan b प्लस tan c ला tan a इंटू tan b इंटू tan c असं नाही लिहिता येत. आणि रिझल्ट लक्षात ठेवायला सोपा आहे. ज्या टर्म इकडे त्याच टर्म इकडे आहेत, फक्त इकडे प्लस आहे इथं मल्टिप्लाय आहे, संपलं. आता बघा याचा यूज पुढच्या एक्झाम्पलसाठी कसा होणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे, इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट
कॉट ए इंटू कॉट बी प्लस कॉट बी इंटू कॉट सी प्लस कॉट ए इंटू कॉट सी इक्वल टू 1. कॉट ए कॉट बी प्लस कॉट बी कॉट सी प्लस कॉट ए कॉट सी इक्वल टू 1. हा प्रॉब्लेम अचानकपणे जेव्हा येतो ना क्वेश्चनमध्ये, एक्झाममध्ये वगैरे समोर, क्वेश्चन साधा सरळ असतो. इन ट्रँगल ए बी सी कॉट ए कॉट बी प्लस कॉट बी कॉट सी प्लस कॉट ए कॉट सी इक्वल टू, याची व्हॅल्यू विचारतात. ऑप्शनमध्ये जातात 1 2 3 वगैरे असं काहीतरी. ज्यांचं स्टडी नसतो, ऑब्झर्वेशन नसतं, प्रॅक्टिस नसते, आणि आज जे काही आता हे सांगितलं जात आहे ते उद्यापर्यंत विसरत असतं. असे लोक याला कितीतरी वेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात, सगळं कन्सेप्ट वापरतात. याला टॅनमध्ये कन्वर्ट करतात, LHS घेतात, RHS घेतात, साइन कॉसमध्ये कन्वर्ट करून बघतात, काहीही करतात, कॉमन घेऊन बघतात, भरपूर प्रयत्न करतात, सॉल्व होत नाही. इम्पॉर्टन्स लक्षात घ्या. हे जर लक्षात असेल तर तो प्रॉब्लेम एका स्टेपचा प्रॉब्लेम आहे, सिंगल स्टेप. आठवत का नाही, वेळेला सुचत का नाही की हे सगळं कॉटमध्ये दिलंय आणि प्रॉब्लेम आपला ॲक्च्युअल हिंट जो आहे तो टॅनचा आहे. जरी आपल्याला याची व्हॅल्यू विचारली असली तरी ही LHS नाही घ्यायची, RHS नाही घ्यायची, काही घ्यायचं नाही, त्याला काहीच सिम्प्लिफाय करायचं नाही, डायरेक्ट ती टर्म मिळवायची. आणि डायरेक्ट ती टर्म कशी मिळवता येते, आधी हा प्रॉब्लेम सगळा लिहून काढायचा. म्हणजे याचं सोल्युशन असलं तरी हा पूर्ण लागतोय, किंवा ॲटलिस्ट त्याची ही स्टेप तर डायरेक्ट माहिती असेल, देन इट्स वेल अँड गुड. इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं आहे, फक्त ही कंप्लीट टर्म इकडं डिवाइड घ्यायची आहे. या ग्रुपमधले जेवढे काही टॅन आणि कॉट याचे प्रॉब्लेम्स आहेत, टॅनचा कोणताही प्रॉब्लेम आला की असाच, आणि कॉटचा कोणताही प्रॉब्लेम आला तरी हे इथपर्यंत असंच करायचं आणि मग त्याला कॉटमध्ये कन्व्हर्जन करायचं. प्रॉब्लेम टॅनमध्ये सॉल्व करायचा आणि कॉटमध्ये नंतर शेवटी कन्व्हर्जन. ते कसं, रेसिप्रोकल घेऊन नाही, तर ही पूर्ण टर्म जी आहे टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सी, ही पूर्ण टर्म इकडं डिवाइड घेतली. आता लेफ्ट साईडला प्लस असल्यामुळं ही पूर्ण टर्म ह्या प्रत्येकाला डिवाइड होईल. म्हणजे इथे आपण घेणार डिवाइड बोथ साइड्स बाय टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सी. ही पूर्ण टर्म दोन्ही साईडला डिवाइड करणार. ह्या पूर्ण टर्मनी जर टॅन एला डिवाइड केलं तर काय होईल बरं, कॉट बी इंटू कॉट सी. काय राहील, कॉट बी इंटू कॉट सी. कॉट बी इंटू कॉट सी, बरोबर आहे. इकडे मी रफमध्ये लिहितो. टॅन ए ही पहिली टर्म आहे आणि त्याला जर आपण टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सीनं डिव्हाइड केलं तर हा टॅन ए कॅन्सल होऊन जाईल. 1 टॅन बी म्हणजे कॉट बी आणि इंटू आहे 1 टॅन सी म्हणजे कॉट सी. ओके, प्लस सिमिलरली त्याच टर्मनी टॅन बीला पण डिव्हाइड होणार आहे.
याच टर्मनी टॅन बीला जर डिवाइड केलं तर टॅन बी कॅन्सल होईल. 1/tan A म्हणजे cot A इंटू 1/tan C म्हणजे cot C. याच प्रकारे येणार ते, फक्त टॅन बी ची टर्म कॅन्सल होईल. 1/tan A म्हणजे cot A, 1/tan C म्हणजे cot C. लक्षात येत आहे? आणि प्लस तिसरी टर्म टॅन C ला जर ह्या पूर्ण टर्मने डिवाइड केलं तर टॅन C कॅन्सल होऊन जाईल. 1/tan A tan B शिल्लक राहील, म्हणजेच तो येईल cot A इंटू cot B. आणि ही पूर्ण टर्म लेफ्ट साईडला घेतल्यामुळं राईट साईडला शिल्लक काय राहिला, आणि बघा ज्याची व्हॅल्यू आपल्याला मिळवायची ते हेच आहेत. क्रम बदललेला असेल, ॲडिशन मल्टिप्लिकेशनमध्ये क्रम बदलता येतो. म्हणजेच फायनली तर आपण असंही लिहू शकतो cot A cot B प्लस cot B cot C प्लस cot A cot C इक्वल टू 1. या प्रकारे या ग्रुपमधल्या कॉटच्या एक्झाम्पल्ससाठी, या फक्त एका प्रॉब्लेमसाठी नाही, या ग्रुपसाठी आहे. म्हणजे ॲक्च्युली विचार केला, ही स्टेप आणि ही व्हॅल्यू जर आपल्या डायरेक्ट लक्षात असली तर एका स्टेपचा प्रॉब्लेम आहे, फक्त डिवाइड बोथ साइड्स बाय दिस वन. Okay, take down this. Next is similar to this. In triangle ABC, prove that cot A by 2 plus cot B by 2 plus cot C by 2 equal to cot A by 2 into cot B by 2 into cot C by 2. हा एक प्रॉब्लेम आहे. आणि सेकंड आहे तो tan A by 2 इंटू tan B by 2 प्लस tan B by 2 इंटू tan C by 2 प्लस tan C by 2 into tan A by 2 equal to 1. बस ते मागचे दोन आणि हे दोन, चारच एक्झाम्पल आहे. आता जे कंपॅरिझन करू शकतात, जे ऑब्झर्व करू शकतात, मागचे दोन एक्झाम्पल आणि हे दोन एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करा. मागच्या दोन एक्झाम्पलमध्ये टॅनवाला जे होतं त्याची टर्म कशी होती, tan A प्लस tan B प्लस tan C इज इक्वल टू tan A इंटू tan B इंटू tan C. आणि कॉटवाला एक्झाम्पल होतं ती टर्म कशी होती, cot A cot B cot B cot C cot A cot C इक्वल टू 1. आता याच्यामध्ये काय झालंय, हाफमध्ये अँगल हाफ झालेत आणि हाफमध्ये काय घडलंय ते महत्त्वाचं आहे. त्यात टॅनवाला प्रॉब्लेम असला आहे आणि कॉटवाला प्रॉब्लेम असा आहे.
म्हणजे काय, कॉट ए बाय 2 प्लस कॉट बी बाय 2 प्लस कॉट सी बाय 2 इक्वल टू कॉट ए बाय 2 इंटू कॉट बी बाय 2 इंटू कॉट सी बाय 2. कॉटवाला प्रॉब्लेम असा आहे आणि टॅनवाला प्रॉब्लेम असा आहे, म्हणजे जोडी जोडीचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांचं समेशन. म्हणजे काय, टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी बाय 2 प्लस टॅन बी बाय 2 इंटू टॅन सी बाय 2 प्लस टॅन सी बाय 2 इंटू टॅन ए बाय 2 इक्वल टू 1. टॅनवाला असा आहे, कॉटवाला असा आहे. दोन्ही एक्झाम्पल वेगवेगळे आहेत, एकच विचारलं जातं कुठलंही. पण जसं इथे आपण आधी एक सॉल्व केलं आणि त्याच्यावरून एकाच स्टेपमध्ये दुसरं मिळवलं, तसंच तिथंही घडणार आहे. आधी एक सॉल्व करायचं आहे आणि त्याच्यावरून एकाच स्टेपमध्ये दुसरं मिळणार आहे. म्हणजे हे दुसरं जरी सॉल्व करायचं म्हटलं तरी हे पूर्ण आवश्यक आहे आणि पहिलं सॉल्व करायचं म्हटलं तर एवढंच पाहिजे. ओके, मग आता सांगा यात पहिलं कुठलं सॉल्व होणार. याला आपण नंबर 1 आणि नंबर 2 जर म्हटलं, कुठल्या प्रॉब्लेमवरून कोणता प्रॉब्लेम मिळेल. पहिल्यावरून दुसरा का, तर पहिला आला त्याच्यावरूनच मग राईट हँड साईडला घेतलं, लेफ्ट हँड साईडला घेतली इक्वल टू 1 केलं की रेसिप्रोकल घेऊन टॅन येतं, मग ते सॉल्व्ह झालं. पहिला जर मिळाला यांनी जर इकडे डिवाइड घेतलं तर हे तयार होत आहे एका स्टेपमध्ये मागच्यासारखं, बरोबर आहे. पण आधी पहिला तयार कसा होणार ते महत्त्वाचं आहे, कारण कॉटसाठी कुठलाच रिझल्ट नाही आहे आपल्याकडे. याला ही पूर्ण टर्म डिवाइड घेतली की एका स्टेपमध्ये हा तयार होईल, इट्स ओके. पण आधी हा कसा मिळवायचा मग. तर सिमिलर वेमध्ये टॅनचं सॉल्व्ह करायचं, टॅन ए बाय 2 प्लस टॅन बी बाय 2 प्लस टॅन सी बाय 2 आणि त्याचा रेसिप्रोकल घेऊन ते कॉट ए बाय 2 प्लस कॉट बी प्लस कॉट सी बाय 2. पहा आपल्याकडे टॅन आता या हाफ अँगलमध्ये टॅन ए बाय 2 प्लस बी बाय 2, याला आपण टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरू शकतो की, बरोबर आहे का. हो सर. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय असतो, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. हा जो मुख्य फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस बीचा, तो फॉर्म्युला आपण याला वापरू शकतो टॅन ए बाय 2 प्लस टॅन बी बाय 2 ला. काय होईल, टॅन ए बाय 2 प्लस टॅन बी बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी बाय 2, बरोबर आहे. हा फॉर्म्युला यूज केला. आता पुढं काय, ही टर्म लेफ्ट साईडला मल्टिप्लाय येणार आणि याचा 2 दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे त्यालाच आपण टॅन ए प्लस बी अपॉन 2 असं लिहू शकतो, मल्टिप्लाइड बाय 1 मायनस
टॅन ए बाय टू इंटू टॅन बी बाय टू, बरोबर, इक्वल टू राईट साईड टॅन ए बाय टू प्लस टॅन बी बाय टू. कुठं रेसिप्रोकल घेणार याचे? असं डायरेक्ट रेसिप्रोकल नाही घेता येत एकेका टर्मचा. नाही सर, आता हे tan a बाय 2 प्लस tan b बाय 2 हे असं आलं ना, मग याला आता tan a प्लस b बाय 2 ला tan c बाय cot c बाय 2 करायचं. सर ते tan a प्लस b अपॉन 2 आहे तर cot c बाय 2. टॅन ए प्लस बी अपॉन 2 याला काय लिहिता येईल? cot c बाय 2. कॉट सी बाय 2. ट्रँगल्सच्या रिझल्टनुसार टॅन ए प्लस बी अपॉन 2 ला आपण लिहू शकतो कॉट सी बाय 2 इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी बाय 2 आणि राईट साईड टॅन ए बाय 2 प्लस टॅन बी बाय 2. आता पुढं काय? ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं सर ते cot c बाय 2. बरं, पुढे त्याच्या पुढं काय? ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर पहिली टर्म येईल कॉट सी बाय 2, पुढची टर्म येईल मायनस टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी बाय 2 इंटू कॉट सी बाय 2 येईल. पुढं काय? येस, एक तर सगळे टॅनमध्ये पाहिजेत किंवा सगळे कॉटमध्ये पाहिजेत, हे तर क्लिअर आहे. सगळे टॅनमध्ये पाहिजेत किंवा सगळे कॉटमध्ये पाहिजेत. इथं काय झालंय? एकच टर्म कॉटमध्ये आणि बाकी सगळे तर टॅनमध्ये आहेत की. आपल्याला आधी हा रिझल्ट मिळवण्याचा हट्ट सोडावा लागेल. आधी टॅनचाच रिझल्ट मिळवायचा, कारण फॉर्म्युले टॅनचेच अवेलेबल आपल्याकडे होते. हे टॅनचंच वापरलं आहे आपण. हाही मिळू शकतो आपण आधी, काही प्रॉब्लेम नाही. पण तिथं आपल्याला याला रेसिप्रोकल घेऊन म्हणजे 1 अपॉन कॉट 1 अपॉन कॉट असं लिहावं लागेल, क्रॉस मल्टिप्लाय करून परत कॅल्क्युलेशन. इथे पुन्हा 1 अपॉन कॉट, इथे 1 अपॉन कॉट, परत क्रॉस मल्टिप्लाय करून मल्टिप्लिकेशन ॲडिशन होईल, मिळेल. डिफिकल्ट जाईल, लेंथ वाढेल. त्यापेक्षा फक्त हा जो एकटा कॉट आहे त्याला एकट्याला टॅनमध्ये कन्व्हर्ट करा. म्हणजे कॉट सी बाय 2 ला आपण 1 अपॉन टॅन सी बाय 2 लिहू शकतो ना, इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी बाय 2 आणि राईट साईड टॅन ए बाय 2 प्लस टॅन बी बाय 2 तसंच. आणि आता काय करायचं? पहा, आपल्याला ही जोडी जोडी मिळवायची. जोडीपैकी एक जोडी तर ऑलरेडी आपली तयार आहे, ए आणि बीची. आता फक्त ए आणि सी पाहिजे, बी आणि सी पाहिजे. हा घ्या पलीकडे, कारण हा जर टॅन सी बाय 2 पलीकडे मल्टिप्लाय झाला तर इथे तो यालाही मल्टिप्लाय होईल, यालाही मल्टिप्लाय होईल, सेपरेट ॲडिशन आहे त्यांच्यात. म्हणजे हा टॅन सी बाय 2 आपण राईट साईडला घेऊ, लेफ्ट साईड येईल 1 मायनस टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी बाय 2 आणि राईट साईड हा टॅन सी बाय 2 याला मल्टिप्लाय झाला तर टॅन सी बाय 2 इंटू टॅन ए बाय 2 आणि प्लस टॅन बी बाय 2 इंटू टॅन सी बाय 2.
आणि आता ही टर्म राईट साईडला घ्या, म्हणजे इकडे फक्त 1 राहील. म्हणजे ही टर्म जर राईट साईडला घेतली तर काय होईल, tan a/2 इंटू tan b/2 प्लस tan b/2 इंटू tan c/2 आणि प्लस tan c/2 इंटू tan a/2 इक्वल टू 1. म्हणजे आधी हा सेकंड मिळतो इझिली. मिळवायचाच म्हणला फर्स्ट तर तोही मिळवता आला असता, पण इझिली हा मिळतो. मग याच्यावरून इकडं कसं जायचं परत. आपल्याला एक मार्ग कळाला होता चांगला की यानं डिवाइड केलं इकडं की हे मिळतंय. आता याचं काय. सर divide tan a/2 tan b/2 into tan c/2. येस, तेच काम करायचं. दोन्ही साईडला tan a/2 इंटू tan b/2 इंटू tan c/2 ने डिवाइड करायचं. डिवाइड बोथ साइड्स बाय, कशाने डिवाइड करायच्या, tan a/2 इंटू tan b/2 इंटू tan c/2. ती टर्म याला डिवाइड होईल, याला डिवाइड होईल, याला डिवाइड होईल आणि 1ला पण डिवाइड होईल. डिवाइड झाल्यानंतर काय होईल सांगा बरं. मग इथे जर डिवाइड झाली तर आता दोघं जण कॅन्सल होतील. tan a/2 कॅन्सल, tan b/2 कॅन्सल. बरोबर आहे. tan a/2 tan b/2 कॅन्सल. शिल्लक हा एकटाच राहील 1/tan c/2 आणि 1/tan c/2 म्हणजे cot c/2. इथे tan b/2 आणि tan c/2 दोघं जण कॅन्सल होतील. 1/tan a/2 शिल्लक राहील. cot a/2. तुम्ही डिव्हिजन जर डायरेक्ट जमत नसेल मनातल्या मनात तर लिहून करू शकता. cot a/2 आणि तिसऱ्या टर्ममध्ये tan c/2 tan a/2 हे दोन कॅन्सल होतील. 1/tan b/2 शिल्लक राहील cot b/2 आणि इक्वल टू राईट साईडला कॅन्सल कोणीच होणार नाही. हे सगळं 1/, येणार. बरोबर आहे. 1च्या डिनॉमिनेटरला येणार. 1/tan म्हणजे cot, 1/tan 1/tan म्हणजे काय येईल, cot a/2 cot b/2 into cot c/2. म्हणजे हे एक्झाम. त्यामुळं केअरफुली 4च प्रॉब्लेम आहेत आणि हेच वेगळ्या मिक्सिंगनी विचारले जातात. कधी हा, कधी तो, कधी तो. व्यवस्थित प्रिपेअर करा, व्यवस्थित रिवाईज करा या 4ही एक्झाम्पल्सला. ओके.